ओम श्री साईराम। ओम श्री साई आनंददाय नमः। शाश्वत आनंद प्रदान करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। आनंद स्वरूप असणारे भगवान बाबा आपल्या भक्तांना सदैव आनंदच देत असतात। स्वामी म्हणतात, मी निव्वळ प्रेमच आहे, मी केवळ एकच गोष्ट देतो, तो म्हणजे आनंद, असे तुमच्या लक्षात येईल। या आनंदामार्फत मी तुम्हाला प्रेम देतो। सांत्वन, धीर व शांती भक्तांमध्ये वाटणे हेच माझे कार्य आहे। याचा अर्थ असा की माझे स्वभाव विशेष तेच पुरातन व अस्सल आहेत, जे पूर्वीच्या माझ्या रूपामध्येही होते। आता प्रगट झालेले माझे रूपच फक्त नवीन आहे। स्वामींचे केवळ दर्शन होणार या भावनेमुळे भक्तांना आनंद मिळतो। प्रत्यक्ष स्वामींचे दर्शन झाल्यावर ज्या आनंददायी भावना अफाट जनसमुदायातून उचंबळत असतात, त्या पाहिल्यावर हा आनंद देणारे विश्वातील एकमेव असे स्वामीच आहेत हे प्रत्येकाला जाणवते। भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून स्वामी म्हणतात, या अफाट जनसमुदायातील चेहऱ्यावरचा उज्ज्वल आनंदच माझे अन्न आहे, त्यावर मी जगतो। तुम्ही आनंदी आणि तृप्त असलात की मी ताजातवाना होतो। तुमचे डोळे आनंदाने चमकले की माझी तहान भागते। तुमचा आनंद हाच माझा आहार आहे। मी माझा आनंदच केवळ तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो आणि तुमच्या आनंदात सहभागी होऊ इच्छितो। ही परस्पर पूर्तता आवश्यक आहे। स्वामी जो आनंद भक्तांना देतात त्याची ही छोटीशी कहाणी। काही वर्षापूर्वी स्वामींच्या दर्शनासाठी एक कुटुंब गेले होते। त्यामधील एका लहान मुलीला वाटले की स्वामींनी आपल्याकडे पाहावे, म्हणून दर्शनाच्या वेळी ती मुलगी स्वामी स्वामी असे मोठ्याने पुकारू लागली। स्वामी तर दूर होते। 2 वेळा तिचा आवाज ऐकल्यावर स्वामींनी तिच्याकडे पाहत तोंडावर बोट ठेवून श्श असे दर्शविले आणि थोडे पुढे येऊन एका भक्ताच्या ताटातील चॉकलेट्स मुठीत घेऊन तिच्या दिशेने टाकले। त्या चिमुकल्या हातात ती बरोबर पडली। तिने ती मोजली तर एकंदर 6 होती, कारण तिच्या कुटुंबातील 6 व्यक्तीच दर्शनासाठी गेल्या होत्या। या छोट्याशा घटनेमुळे त्या मुलीला एवढा आनंद झाला की तो वर्णना पलीकडचा ठरावा। कुटुंबातील प्रत्येकाच्या हातात एक एक चॉकलेट ठेवून तिने स्वतःचा आनंद द्विगुणित केला। या छोट्या घटनेमुळे जर भक्तांना एवढा आनंद मिळतो तर स्वामींची पूर्ण कृपा झाल्यावर काय होत असेल। भक्तांचे सर्व रिपू गळून जातात व शिल्लक उरतो तो शाश्वत आनंद। स्वामी म्हणतात, आनंद देणे हे माझे कार्यच आहे, म्हणून फक्त एकदा, 2दा, 3दाच नव्हे तर तुम्हाला हव्या तितक्या वेळा मी वारंवार तुमच्यात येईन। ओम श्री सत्यसाई नाथार्पण।